पुण्यातल्या सफरचंद व्यापाऱ्यांना धमकीचे फोन आल्याचं समजतंय। या सगळ्या व्यापाऱ्यांनी सहपोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। तुर्कीच्या सफरचंदांवर बंदी घातल्यानंतर आता हे धमकीचे फोन आल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। सहपोलीस आयुक्तांकडे या संदर्भात व्यापाऱ्यांनी तक्रारही दिली। सीपींकडे मी आलो सकाळी, मग त्यांनी सांगितलं की मी निवेदन दिलं की असं असं या नंबरवरनं फोन आला। मग ते म्हणले की सायबरमधनं आम्ही चौकशी करून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काय असेल ते कळवतो। तुम्ही तक्रार दाखल केली? हा, नेमकी काय स्वरूपात आली होती? त्यांनी धमकी मला असं मारण्याची आणि हिंदुस्थानी लोकांना आम्ही संपवण्याची पूर्ण भाषा केली की तुम्ही पाकिस्तान आणि टर्कीचं तुम्ही काही करू शकत नाही म्हणून असं तो बोलवा। शिवीगाळ पण केली तुम्ही? हा, तुर्कस्तानवरून जे काही सफरचंद असतील, मार्बल असतील, राजस्थानमध्ये पण मार्बलवर बहिष्कार घातलाय, पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सफरचंदावर घातलाय। मी या सर्व व्यापाऱ्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही। आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि हे जे देश बघतायत त्यांना कुठेही आत येऊ देणार नाही। आमची महाराष्ट्राची पोलीस जी आहे, हे पोलीस आणि गृह विभाग हे सगळं अलर्ट। आमच्या 2 बैठका देखील झालेल्या आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सिव्हिल डिफेन्स आणि पोलिसांच्या बरोबर पण। त्यामुळे सगळ्या बाजूने आम्ही तयार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।